बघा या लेक्चरला आपण आपला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून या फर्स्ट चॅप्टरचा वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. याच्यावर एक तुम्हाला 3 मार्क्ससाठी अदरवाइज 4 मार्क्ससाठी एक न्यूमेरिकल कन्फर्म विचारलं जातं. ठीक आहे, हे एक्झाम्पल येईल म्हणजे येईल याच्यावर एक. तर सगळ्यात पहिले प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय ते बघून घेऊ. जसं लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही शिकले होते आपण डिफरंट क्रॉस सेक्शनचा एरिया जर डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया जर राहिला एखाद्या बॉडीचा तर त्याचं इलॉंगेशन कसं काढायचं आहे ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे, आता या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये जो क्रॉस सेक्शन आहे बॉडीचा तो नाही चेंज होला, क्रॉस सेक्शन सारखाच आहे पण त्याच्यावर नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय होतील है ना. मागच्या केसमध्ये 2च फोर्स होते, एक समोर आणि एक मागे है ना, एक फॉरवर्ड सॉरी एक फ्रंटला आणि एक बॅकला. ठीक आहे, एक राईटला एक लेफ्टला असे 2च फोर्सेस होते. आता या बॉडीजमध्ये काय होतील, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत असतात बॉडीवर. तर मग अशा केसमध्ये आपल्याला अगेन फाइंड आउट दुसरं काही नाही करायचं आहे, ते करायचं तेच आहे चेंज इन लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजेच काय काढायचं आपल्याला, इलॉंगेशन काढायचंय किंवा स्ट्रेन फाइंड आउट करायचंय. तर मग आता जर वेगवेगळे सेक्शन राहिलेत, वेगवेगळे भाग जर राहिले तर सगळ्यांची चेंज इन लेंथची काय करणार तुम्ही, ऍडिशन. सेम जसं मागच्या वेळेस केलं होतं ना, सेम आहे तसंच आहे. चेंज इन लेंथ ऑफ दी ऑल द सेक्शन, जेवढे बी पार्ट आहे सगळ्यांची ऍडिशन करू आपण चेंज इन लेंथची, तर आपल्याला टोटल चेंज इन लेंथ भेटलं. ठीक आहे, इथे बघा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगितलंय, व्हेन द बॉडी इज ऍक्टेड अपॉन बाय द नंबर ऑफ फोर्सेस. बघा हा चेंज आहे या ठिकाणी. मागच्या केसमध्ये आणि या केसमध्ये चेंज काय की या ठिकाणी नंबर ऑफ फोर्सेस आहे. मागच्या वेळेस सिंगल फोर्स होता है ना, समोर P मागे P बस एक. यावेळेस काय, व्हेन द बॉडी इज ऍक्टेड बाय द नंबर ऑफ फोर्सेस देन द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन स्टेट्स दॅट. काय म्हणतो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन की जर नंबर ऑफ फोर्सेस बॉडीवर ऍक्ट होत आहे तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय म्हणतोय की जो रिझल्टंट स्ट्रेन भेटेल म्हणजे रिझल्टंट चेंज इन डायमेन्शन किंवा चेंज इन लेंथ जी भेटेल ती किती असणार आहे, रिझल्टंट स्ट्रेन इज द अल्जेब्रिक सम ऑफ स्ट्रेन कॉज बाय द इंडिव्हिज्युअल फोर्सेस. प्रत्येक एका फोर्समुळे जे काही बॉडीचं डिफॉर्मेशन झालंय, जी काही बॉडीची लेंथ चेंज झालेली आहे त्या प्रत्येक एका फोर्समुळे चेंज होणाऱ्या लेंथचं ऍडिशन करा तर तुम्हाला काय भेटेल, आणि त्या सगळ्यांची काय करायची, सम किंवा ऍडिशन करायची तर तुम्हाला काय भेटेल तिथून, रिझल्टंट स्ट्रेन म्हणजे काय, टोटल चेंज इन लेंथ भेटेल. पुन्हा एकदा सांगतो बघा काय सांगितलं की ज्या वेळेस एखाद्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय होत आहे तर सांगितलं काय की अशा केसमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय म्हणतोय की जो रिझल्टंट स्ट्रेन राहील ना किंवा जी काही रिझल्टंट व्हॅल्यू असणार आहे कशाची, ही स्ट्रेनची किंवा चेंज इन लेंथची, ती किती असेल तर अल्जेब्रिक सम म्हणजे इंडिव्हिज्युअल ऍडिशन करा कशाची, अल्जेब्रिक सम ऑफ द स्ट्रेन, टोटल स्ट्रेन कॉज बाय द इंडिव्हिज्युअल फोर्सेस. प्रत्येक एका फोर्समुळे जो काही बॉडीच्या डायमेन्शन मध्ये चेंज होतोय त्या सगळ्या डायमेन्शन मध्ये झालेल्या चेंजची ऍडिशन करत चला तर तुम्हाला अल्टिमेटली काय भेटणार आहे, रिझल्टंट स्ट्रेन भेटेल किंवा आपण त्याला म्हणू शकतो तुम्हाला टोटल चेंज इन लेंथ भेटेल. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. न्यूमेरिकल बघूया. न्यूमेरिकल वरून तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली या क्वेश्चन मध्ये करायचं काय. तुम्हाला हा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन सुद्धा 2 मार्क्ससाठी फक्त विचारला जाऊ शकतो. स्टेट द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बऱ्याच वेळेस येऊन पण गेलेला आहे कृतीमध्ये, तुमच्या ऑब्जेक्ट सुरुवातीचे जे थेरी क्वेश्चन्स राहतात त्यामध्ये तर विचारलं जाऊ शकतं. आणि क्वेश्चन जो आहे तो न्यूमेरिकल एक कन्फर्म येतो म्हणजे येतो. तुमच्या कॉलेजचा फेवरेट टॉपिक आहे हा, यामध्ये एक क्वेश्चन येईल म्हणजे येईल. ठीक आहे, चला आता न्यूमेरिकल स्टार्ट करू आपण. न्यूमेरिकल बघा, क्वेश्चन काय सांगितलं आहे, अ माइल्ड स्टील बार ऑफ क्रॉस सेक्शन आर 500 mm². क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे, बारचा एरिया किती आहे दॅट 500 mm² इज ऍक्टेड अपॉन बाय ऍक्सियल फोर्सेस एज शोन इन द फिगर. डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. हे सगळे फोर्सेस कसे ऍक्सियल एकाच लाईनवर राहतात ना. डिटरमाइन द स्ट्रेस डेव्हलप अँड इलॉंगेशन इन द ईच सेक्शन. स्ट्रेस किती येतोय अँड इलॉंगेशन किती आहे प्रत्येक एका सेक्शन मध्ये, आणि टोटल इलॉंगेशन सुद्धा काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक एका सेक्शनचं इलॉंगेशन तर येईलच प्लस तुम्हाला टोटल इलॉंगेशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. ठीक, चला फाइंड आउट करूया. मग आपल्याला बेसिकली फाइंड आउट काय करायचं आहे, टोटल इलॉंगेशन फाइंड आउट करायचं आहे. तर टोटल इलॉंगेशन फाइंड आउट कसं करणार त्यासाठी एक प्रोसिजर आहे. ठीक, सो वी हॅव टू फाइंड टोटल इलॉंगेशन म्हणजे काय करायचं आपल्याला, वी नीड टू फाइंड डेल्टा एल ची व्हॅल्यू. डेल्टा एल बरोबर काय राहतं, डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 हे काढायचं आपल्याला. कारण 3 वेगवेगळे सेक्शन दिसतात तुम्हाला, A to B, B to C, C to D.
करणार काय, जी काही तुम्हाला डायग्राम दिलेली राहील सगळ्यात पहिले ती ड्रॉ करून घ्यायची तुमच्या आन्सर शीटवर नोटबुकवर. याला कट करायचं 3 सेक्शन मध्ये, सेक्शन 1-1, सेक्शन 2-2, सेक्शन 3-3 या पद्धतीने. सेक्शन 1-1, सेक्शन 2-2, सेक्शन 3-3. ठीक. मग यापैकी हे जे 3 सेक्शन आहेत ना, आता त्याला 1 बाय 1 कन्सिडर करायचं आहे, एक एक सेक्शन कन्सिडर करायचं. बघा सुरुवात, एक सेक्शन 1-1 बिटवीन कोणामध्ये, 1-1 सेक्शन ए आणि बी च्या मध्ये, बिटवीन ए बी. काय दिलं मी, टेक सेक्शन 1-1 बिटवीन ए बी. क्वेश्चनचा टाइप सिंपल आहे, फक्त एकदा लिहायचं कसं आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे व्यवस्थित समजून घ्या. 1-1 सेक्शन कन्सिडर केलं आपण, ए ते बी म्हटलं. आता बघा, मग सगळ्यात पहिले हा जो सेक्शन आहे ना, याला उचलून इथं घेऊन या पद्धतीने, इथं काय ए, या ठिकाणी बी. आता मला हे सांगा, लेफ्ट ऑफ सेक्शन जो आहे, लेफ्ट ऑफ सेक्शन 1-1, हा जो 1-1 चा सेक्शन तुम्ही केलेला आहे, या सेक्शनच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहे, सेक्शनच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहे, एकच फोर्स दिसतोय. किती न्यूटनचा आहे तो, 60 किलो न्यूटनचा. ठीक आहे. सेक्शनच्या लेफ्ट साइडला जो फोर्स आहे तो कितीचा आहे, 60 किलो न्यूटनचा आहे. आणि कसा ऍक्ट होतोय तो, लेफ्ट साइडला. तुम्ही पाहिजे तर कन्सिडर करू शकता. बघा इथे तुम्ही पाहिजे तर दाखवू शकता असं, राईट साइड आणि लेफ्ट साइड. हे जे फोर्सेस राईटला ऍक्ट होतील तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करणार, आणि लेफ्टला ऍक्ट झाला तर निगेटिव्ह कन्सिडर करणार. तुम्ही असं मेन्शन करू शकता. आता हा जो 60 किलो न्यूटनचा फोर्स आहे जो या साइडला ऍक्ट होतोय, हा कुठे ऍक्ट होतोय, लेफ्टला. तर हा काय तुमचा निगेटिव्ह. तुम्ही पाहिजे तर याला लिहिताना असं लिहू शकता, -60 किलो न्यूटन. आणि यालाच परत प्लस मध्ये लिहायचं आणि डायरेक्शन दाखवून द्यायची. डायरेक्शन कुठे आहे त्याची, लेफ्टला आहे, म्हणून त्याला तुम्ही निगेटिव्ह लिहिलं होतं. पण ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आहे का, तर नाही. निगेटिव्ह साईड फक्त डायरेक्शन दाखवायचं काम करतंय. डायरेक्शन कोणती, ही जी लेफ्ट साइडला ऍक्ट होते ना, ही डायरेक्शन दाखवायचं काम निगेटिव्ह साइड करतोय. तर पी ची व्हॅल्यू येऊन गेली तुमची 60 किलो न्यूटन. नाव जसं लेफ्ट ऑफ द सेक्शन कन्सिडर केलं तसंच आपण राईट ऑफ सेक्शन बी कन्सिडर करणार. राईट ऑफ सेक्शन 1-1 सेक्शनच्या राईट साइडला किती फोर्सेस दिसतात, जे 1-1 सेक्शन आहे त्याच्या राईट साइडला किती फोर्सेस दिसतात, 30, 10, 10 आहे बरोबर, 30, 10 आणि 40, 3 फोर्सेस आहे. असं नका समजू की हे दुसऱ्या सेक्शन मध्ये, तिसऱ्या सेक्शन मध्ये नाही. तुम्ही सध्याच्या स्थितीला 1-1 सेक्शन बघताय ना, फक्त 1-1 ला लक्षात ठेवा, 2-2 आणि 3-3 ला विसरून जा. मला हे सांगा फक्त की हा जो राईट साइडचा सेक्शन आहे तुमचा, म्हणजे 1-1 च्या जी राईट साइड आहे ते त्यामध्ये किती फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला, 3 फोर्स आहेत. कोणकोणते, 30, 10 आणि 40 ला. ठीक आहे. तर राईट ऑफ सेक्शन पी इज इक्वल टू, बघा 30 चा कुठे चाललाय, उजवीकडे. काय घेणार त्याला, पॉझिटिव्ह. 30 चा कुठे चाललाय, उजवीकडे, त्याला काय घेणार, पॉझिटिव्ह. 10 चा जो आहे तो डावीकडे येतोय, त्याला काय घेणार, निगेटिव्ह. 40 चा जो आहे तो उजवीकडे चाललाय राईटला, तर त्याला काय घेणार, पॉझिटिव्ह. हे क्लिअर आहे. ही स्टेप फार महत्वाची. परत एकदा सांगतो बघा, काय सांगतोय की जो फोर्स आहे तो लेफ्टला आणि राईटला ऍक्ट होतोय, बरोबर आहे. ठीक. तर मग या ठिकाणी जो फोर्स राईटला ऍक्ट होतोय त्याला आपण पॉझिटिव्ह, जो लेफ्टला ऍक्ट होतोय त्याला आपण निगेटिव्ह कन्सिडर करतोय. तर हे जे सेक्शन 1-1 आहे याच्या आपण कोणती साइड पकडतोय, फक्त आता राईट साइडचे फोर्सेस आहे ना. 30 राईटला चाललाय, काय घेणार, पॉझिटिव्ह. 10 लेफ्टला चाललाय, काय घेणार, निगेटिव्ह. 40 राईटला चाललाय, काय घेतला, पॉझिटिव्ह घेतला. ठीक आहे. टोटल जर केली याची तर टोटल किती येते, 30 आणि 40 दोन्ही पॉझिटिव्ह आहे. 70 - 10 किती आलं, 60 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह मध्ये येते 60 किलो न्यूटन, पॉझिटिव्ह मध्ये येते. याचा अर्थ काय, याची साईड डायरेक्शन कुठल्या साईडला आहे, राईट साईडला आहे. तर समजा हा तुमचा झाला P1, हा पण झाला तुमचा P1. इथला जो तुमचा P1 फोर्स आहे 60 किलो न्यूटनचा, तो कोणत्या साईडला ऍक्ट झाला होता, लेफ्टला. आणि बी सेक्शन वर जो रिझल्टंट फोर्स आला, हा बेसिकली कोणता फोर्स आहे तुमचा, दिस वन इज नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द राइट सेक्शन ऑफ द 1-1 ना. हा जो फोर्स आहे हा कोणता आहे, या सेक्शन 1-1 च्या राईट साइडला ऍक्ट होणारा नेट फोर्स म्हणा किंवा रिझल्टंट फोर्स म्हणू शकता तुम्ही. तर या साइडला सुद्धा फोर्स किती येईल, P1 which is equal to 60 किलो न्यूटन.
आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याची एक शॉर्टकट ट्रिक ही सांगेन मी, की ज्यावेळेस पण तुम्ही हे सेक्शन पाडाल तर सेक्शनच्या दोन्ही साईडला ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो सारखाच आला पाहिजे. जर सारखा नाही येते याचा अर्थ तुम्ही कुठेतरी गडबड केलेली आहे. जसं एका साईडला 60 दुसऱ्या साईडला बी 60 आलंय माझं, तसंच प्रत्येक वेळेस तुमचं सारखे आले पाहिजे. जेवढा फोर्स लेफ्टला येतोय तेवढाच फोर्स राईटला बी आला पाहिजे, तरच हे आपण म्हणू की करेक्ट आहे, अदरवाईज हे रॉंग होऊन जातं. कळलं मी काय म्हटलो, की सेक्शनच्या जेवढा फोर्स लेफ्टला ॲक्ट होतोय तेवढाच फोर्स राईटला सुद्धा ॲक्ट झाला पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की ही जी आपली प्रोसेस आहे किंवा हे जे आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे हे आपलं करेक्ट आहे. ठीक, चला हे कळलं आहे तुम्हाला. आता सिमिलरली जसं आपण 1-1 सेक्शन कन्सिडर केलं होतं तसं आपण 2-2 सेक्शन कन्सिडर करू. आता टेक सेक्शन 2-2 बिटवीन, कोणामध्ये 2-2 सेक्शन, BC. टेक सेक्शन 2-2 बिटवीन BC. ठीक आहे, चलो मग आता सेक्शन 2-2 घेतलं. सगळ्यात पहिले काय ड्रॉ करणार, त्याची एक डायग्राम. इथं नाव देणार B, या साईडला नाव देणार C. ठीक आहे, इथं जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत मला माहीत नाही की ते राईटला ऍक्ट होणार आहे की लेफ्टला ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, मी काहीच दाखवणार नाही सध्या. तुम्ही पाहिजे तर फक्त अशी एक लाईन काढून ठेवू शकता, त्याला ॲरो दाखवू नका, कारण मला नाही माहिती की राईट साईडला ऍक्ट होणारा फोर्स टेन्साईल राहील की कॉम्प्रेसिव्ह राहील. कळलं का, फोर्स असा बी येऊ शकतो किंवा असा पण येऊ शकतो, मला नाही माहिती कसं येईल आणि तो कधी कळेल मला, मग कसा येणार आहे तो हे ज्यावेळेस मी फाइंड आउट करेल त्यावेळेस. मग सगळ्यात पहिले कन्सिडर करूया लेफ्ट ऑफ सेक्शन 2-2. जो सेक्शन 2-2 आहे त्याचा आपण लेफ्ट पार्ट कन्सिडर करतोय. मग आता 2-2 कन्सिडर करताय म्हटल्यावर 3 आणि 1-1 सेक्शनला विसरून जा. 2-2च्या लेफ्ट साईडला परत एकदा 2-2च्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला. 2-2च्या लेफ्टला मला फोर्स दिसत आहेत 30 आणि 60चा. 2-2च्या लेफ्टला मला जे फोर्सेस दिसत आहेत ते कोणकोणते, 30 आणि 60चे. चला ठीक आहे, त्यांची डायरेक्शन ठरवून घेऊ आपण. 60चा जो फोर्स आहे तो कुठे येतोय, डाव्या साईडला. डाव्या साईडला फोर्सला काय घेतो आपण, मायनस घेतो, -60. ठीक, त्याच्यानंतर जो राईट साईडला फोर्स आहे हा 20-30चा, हा कुठे ऍक्ट होतोय, राईट साईडला चाललाय बरोबर. राईट साईडला जाणारा फोर्स कसा घेतो आपण, पॉझिटिव्ह. तर -60 + 30 किती येईल टोटल, -30 आली. -30 आली याचा अर्थ काय की P2 = -30. युनिट काय आहे त्याचं, किलो न्यूटन ना, -30 किलो न्यूटन. या मायनसलाच मी काय लिहून घेईन, +30 किलो न्यूटन घेईन. फक्त डायरेक्शन, मायनसचा अर्थ काय, कुठे ऍक्ट होतोय, लेफ्टला. याचा अर्थ काय की हा जो P2 30 किलो न्यूटनचा फोर्स आहे हा लेफ्ट साईडला ऍक्ट होतोय. क्लिअर आहे. ठीक, आता जर माझं लेफ्ट साईडला फोर्स 30चा आलेला आहे, इथे बघा कसा ऍक्ट होतोय, तो बाहेरच्या साईडला चाललाय ना, तर इथला P2 ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 30 किलो न्यूटन. आता हे तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर ठेवा की इथं जर 30चा येतोय ना तर या साईडला बी 30 झाला पाहिजे, आणि इकडे जर बाहेर चाललाय ना तर इकडे पण तो बाहेरच गेला पाहिजे, कारण ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आली पाहिजे, ही कंडिशन राहते. कळलं, लेफ्टला जर 30 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय तर राईटला सुद्धा किती आला पाहिजे, 30चा झाला पाहिजे. जर हा कॉम्प्रेसिव्ह आला असता ना तर हा बी काय आला असता, कॉम्प्रेसिव्ह आला असता. तुम्हाला कसं पुढे क्वेश्चन समजेल तसे. बघा याच्यानंतर आता मला हे कसं कळलं असतं की कॉम्प्रेसिव्ह, मी कोणतं सेक्शन कन्सिडर केलं होतं बरोबर ना, लेफ्ट. तर लेफ्टला जर मी सांगितलं असतं की हा माझा फोर्स मायनस नाही तर काय आलाय, समजा एक एक्झाम्पल हा प्लस आलेला आहे. याचा अर्थ काय की हा फोर्स कसा आहे, लेफ्ट साईडला, बॉडीच्या लेफ्ट साईडला जो फोर्स अप्लाय होतोय तो कसा आहे, +30 किलो न्यूटन आहे. तर प्लस म्हटलं की कुठे आहे तो फोर्स, फोर्सची डायरेक्शन राईटला. याचा अर्थ हा फोर्स कसा राहिला असता, या पद्धतीने, कारण तो कसा आला असता प्लस, पण ऍक्च्युली आपला फोर्स कसा आलेला आहे, मायनस. याचा अर्थ फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतोय, लेफ्ट साईडला आहे ना, डाव्या साईडला जाणार आहे. तर मग आणि कुठली कन्सिडर केली की आपण लेफ्ट साईडचा सेक्शन पकडत होतो, 2-2च्या लेफ्टला. 2-2च्या लेफ्टला जो फोर्स आला मग तो कसा आला, या पद्धतीने, जो लेफ्ट साईडला ऍक्ट होतोय विथ द फोर्स ऑफ 30 किलो न्यूटन. मला कसं कळलं तो लेफ्ट साईडला ऍक्ट होणार आहे, कारण इथं साईन काय आलंय, मायनस. ठीक, आता राईट साईडचा कन्सिडर करूया आपण, राईट ऑफ सेक्शन.
राईट ऑफ सेक्शन 2-2. ठीक, आता हे बघा 2-2 च्या फक्त राईट साईडला, इकडचे डावी साईड विसरूनच जायचे, फक्त 2-2 ची राईट साईड बघा किती फोर्स दिसतात तुम्हाला, एक 10चा दिसतोय आणि एक 40चा दिसतोय. सो P2 इज इक्वल टू 10चा फोर्स जो आहे तो कुठे येतोय, लेफ्ट साईडला येतोय, म्हटल्यावर काय घेणार त्याला -10 ना, आणि जो 40चा फोर्स आहे तो राईट साईडला चाललाय म्हटल्यावर काय घेणार त्याला +40. -10 + 40 किती होईल ते, मायनस प्लस मायनस 40 मधनं 10 गेले उरले किती 30, आणि 30 किलो न्यूटन जो आला तो पॉझिटिव्ह आला आहे. याचा अर्थ काय, फोर्स कुठे ऍक्ट होतोय, राईट साईडला. मग इथून काय समजलं की 2-2 सेक्शनच्या राईट साईडला जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कितीचा ऍक्ट होतोय, नेट फोर्स 30 किलो न्यूटनचा. तो कसा ऍक्ट होतोय, बाहेरच्या साईडला ऍक्ट होतोय. आला का तसंच, मी सांगितलं होतं इकडचा 30 आला तर इकडचा पण 30 आला पाहिजे, आणि दोन्ही साईडचे जे फोर्सेस येतात ना, इथं म्हणा किंवा इथं म्हणा, डायरेक्शन कायम अपोजिट राहील, कायम. जर असं नाही येते तर याचा अर्थ तुम्ही चुकलेले आहेत काउंट करण्यामध्ये. सारखेच आले पाहिजे, ते दोन्ही साईडला फोर्स सारखे, त्यांची डायरेक्शन अपोजिट कायम असंच आहे. चला 2-2 बी झालं. नेक्स्ट सेक्शन 3-3 कन्सिडर करून घेऊ आपण. टेक सेक्शन 3-3 बिटवीन CD. ठीक आहे, तर सेक्शन 3-3 मध्ये पहिले कोणता सेक्शन घेणार तुम्ही, लेफ्ट सेक्शन कन्सिडर करूया. ठीक आहे, सो लेफ्ट ऑफ सेक्शन 2-2, लेफ्ट ऑफ सेक्शन 3-3 चा कोणता पार्ट कन्सिडर करतोय आपण आता, लेफ्ट वाला. 2-2 ला विसरून जा, 1-1 ला विसरून जा. लेफ्ट साईडला किती फोर्सेस दिसतात तुम्हाला टोटल 3-3 च्या लेफ्ट साईडला बघा, 60चा आहे, 30चा आहे आणि 10चा आहे. तर मग P3 नेट फोर्स फाइंड आउट करतोय आपण. 60चा कुठे चाललाय, लेफ्टला काय घेणार त्याला मायनस, 30चा कुठे चाललाय, राईटला काय घेणार त्याला प्लस, 10चा फोर्स कुठे आहे, लेफ्टला, त्याला काय घेणार मायनस. टोटल जर केली तर -60 - 10 किती होतात, -70. -70 + 30 किती होतात, -40 किलो न्यूटन. ठीक आहे, मायनस आला याचा अर्थ काय की जो 40 किलो न्यूटनचा फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शनला चाललाय, लेफ्ट डायरेक्शनला चाललाय. ठीक, याची डायग्राम ड्रॉ करून घेऊ. तुम्ही डायग्राम ड्रॉ करायची राहून गेली. हे कळलंय तुम्हाला आता, हे इकडचं रफ करतोय मी. आता तुमचं सॉल्व करायला सुरू झालं, आता मोठमोठे क्वेश्चन सुरू झाले. आता 2दा-3दा रफ बोर्ड करावा लागेल, आपल्याला बोर्ड रफ करावा लागेल सर. चल हे ठीक आहे, हे कळलंय. जो सेक्शन होता, एक राईटला फोर्स आहे, एक लेफ्टला फोर्स आहे. कशावरून समजलं मला, राईटचं मला माहित नाही अजून, कारण मी राईट ऑफ सेक्शन कन्सिडर केलंय का नाही, पण मी लेफ्ट ऑफ सेक्शन कन्सिडर केलं. त्याच्यामध्ये जो 40 किलो न्यूटनचा फोर्स येतोय तो लेफ्टला ऍक्ट होतोय. तर याच्यावरून मला कळूनच गेलं पाहिजे की इकडचा सुद्धा फोर्स कितीचा आला पाहिजे, 40चा, आणि डायरेक्शन याची जर लेफ्टला आहे तर याची राईटलाच आली पाहिजे. दुसरं ऑप्शनच नाही. दुसरं आलं तर आपला क्वेश्चन चुकलेला आहे समजून घ्यायचं, परत सॉल्व करायचं. पण हा क्वेश्चन सोडायचा नाहीये, एकदम सिंपल क्वेश्चन राहत आहे. राईट ऑफ सेक्शन 3-3, सेक्शन 3-3 च्या राईट साईडला जर तुम्ही पाहिलं असेल, डायग्राम मी मिटून टाकली, तुमच्याकडे डायग्राम ड्रॉ केलेलं आहे, ती बघायची. तर P3 इज इक्वल टू, फक्त तुम्हाला एकच फोर्स दिसतोय जो D वर होता, आणि जो कोणत्या साईडला होता, बाहेरच्या साईडला 40 किलो न्यूटन असा होता. तर याचा अर्थ D च्या राईट साईडला, सॉरी 3-3 च्या राईट साईडला एकच फोर्स होता, 40चा, जो भी राईटला ऍक्ट होत झाला होता. तर P3 इक्वल टू काय होऊन गेलं, 40 किलो न्यूटन पॉझिटिव्ह. याचा अर्थ राईट साईड झालं. कळले सगळे फोर्सेस, P1, P2, P3 सगळे फाइंड आउट केले गेले, सगळे नेट फोर्स फाइंड आउट केले गेले. याचा अर्थ आता आपल्याला, आता आपण चेंज इन लेंथ फाइंड आउट करू शकतो. आता हे सगळं केलं का आपण, कारण आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचं होतं, आणि चेंज इन लेंथ फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, वी नो दॅट चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय राहतं, PL/AE. शिकलेलं आहे हा फॉर्म्युला आपण. चेंज इन लेंथ इक्वल टू काय राहतं, PL/AE माहिती आहे. ठीक, मग आता किती सेक्शन होते आपल्याकडे, 3. मग 3 सेक्शनचे 3 वेगवेगळे चेंज इन लेंथ राहतील. सो डेल्टा L इज इक्वल टू, प्रत्येक सेक्शन मध्ये बघा P1, P2, P3 फोर्स वेगवेगळे, तो फोर्स वेगळा राहील P1. लेंथ प्रत्येकाची वेगवेगळी, तर L1 पण वेगळा राहील. एरिया वेगळा नाही, कारण क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं क्लिअरली की एरिया ऑफ द सेक्शन इज 500, आणि E ची व्हॅल्यू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एकच दिलेली, म्हणजे पूर्ण रॉड जो आहे तो एकाच मटेरियलचा बनलेला आहे. तर A आणि E वेगवेगळं राहणार नाही, फक्त P आणि L ची व्हॅल्यू चेंज होते, E2 L2 अपॉन AE.
प्लस P3 L3 अपॉन A E. जर तुम्ही मागच्या टाईपचे जर क्वेश्चन पाहिले ना याच्यासारखे, याच्यामध्ये आपण डिफरंट क्रॉस सेक्शनचे फाइंड आउट करत होतो, पाहिलं होतं ना आपण की डिफरंट क्रॉस सेक्शनचा जर काय सांगितलं होतं, बार्स विथ वेरिंग क्रॉस सेक्शन, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया चेंज व्हायचा त्याच्यात आणि फोर्स सेम राहायचा. आता याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनवर ऍक्ट होणारा फोर्स चेंज होतोय आणि एरिया सारखा राहतोय. असं नाही की कायम सारखा राहील, चेंज होऊ शकतो, सांगू शकतात ते की वेगवेगळा एरिया आहे. ठीक, चला व्हॅल्यूज पुट डाऊन करूया. आता थोडं मी करता तुम्ही, कारण मग आपल्याला व्हॅल्यूज पण लागतील. तर डेल्टा एल इज इक्वल टू P1 ची व्हॅल्यू बोला किती आली तुमची 60. आता 60 आली आहे, एक लेफ्टला ऍक्ट होतोय, एक राईटला ऍक्ट होतोय. तुम्ही कोणता घ्यायचा आहे? जरी तो लेफ्टला किंवा राईटला ऍक्ट होत असला तर त्या दोन्ही फोर्सेसमुळे बॉडी काय होते, खेचली जाते. म्हणजे कोणता फोर्स आहे, टेन्साईल फोर्स आहे. टेन्साईल फोर्स राहिला की कधीही काय घ्यावं लागेल तुम्हाला, पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. तर इथं फोर्स कसं 60 आणि दोन्ही टेन्साईल आहे ना, बॉडी पासून कसे चालले आहेत दूर, बघा जसे हे बॉडी पासून कसे चालले आहेत दूर. सगळे फोर्सेस कसे आले आपले, असेच टेन्साईलच आलेले. कॉम्प्रेसिव्ह एक बी फोर्स नाही आला, तर सगळे टेन्साईल आले, म्हणून सगळे पॉझिटिव्ह घ्यायचे. तर P1 ची व्हॅल्यू किती आली ती तुमची, बघा दोन्ही ठिकाणी सारखीच आली पाहिजे. P1 ची व्हॅल्यू किती आहे 60. प्लस घेणार का, हो. का इथं का सांगतोय मी प्लस घ्या, कारण फोर्स कसा आहे, टेन्साईल आहे, खेचतोय फोर्स बॉडीला. L1 ची व्हॅल्यू लेंथ, तुम्ही जर डायग्राम पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ दिलेली होती. पहिली किती दिली होती, AB सेक्शनची 1 मीटर, BC सेक्शनची 1.5 आणि CD सेक्शनची 2 मीटर दिलेले. सो आपल्याला मीटरचं कन्वर्जन करावं लागेल कशामध्ये, मिलीमीटर मध्ये. मग पहिल्या सेक्शनची AB साठी ना, AB साठी लेंथ किती 1 मीटर. 1 मीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्जन केलं तर किती होतं 1000 mm. मीटरचं mm मध्ये कन्वर्जन केलं तर किती होणार आहे 1000 mm. एरिया किती सांगितलं आहे, जर तुम्ही क्वेश्चन वाचला, क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन होतं की एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ना, एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन्स आर 500 mm². प्रत्येक क्रॉस सेक्शनचा जो एरिया आहे तो किती सांगितला होता त्यांनी 500. आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जी कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते ती किती दिली होती आपल्याला 200. आणि युनिट काय दिलं त्याचं, किलो न्यूटन पर mm² दिलं होतं, बरोबर आहे ना. इथं आपल्याला काय दिलेलं आहे, किलो न्यूटन पर mm². मग कन्वर्ट करावं लागेल किलो न्यूटन पर mm²चं. सुरुवातीलाच केलं असतं तर बरं झालं असतं, कारण तुम्हाला बऱ्याच पोरांना आता कन्फ्युजन येऊ शकतं. तर ज्यांना नाही माहिती त्यांनी लक्षात ठेवा, किलो न्यूटन पर mm² आहे, जे आपल्याला चालणार नाही. आपल्याला कन्वर्ट करावं लागेल तिला कशामध्ये, न्यूटन पर mm² मध्ये. तुमच्या नोटबुकमध्ये जागा राहील, तुम्ही त्यावेळेस लिहू शकता, मी आता रफ करून टाकलेलं. तर किलो न्यूटन पर 200 किलो न्यूटन पर mm² आहे, त्याचं कन्वर्जन करायचं आपल्याला न्यूटन पर mm² मध्ये. तर 200 ॲज इट इज राहील. किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी मल्टिप्लाय करावं लागेल कशाने, 10⁻³ क्लिअर आहे सगळ्यांना. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 200⁻³ ने. ठीक, तर इथं 200 इंटू काय करून टाकेल 10⁻³. ठीक, ओके. तुम्ही पाहिजे तर एक स्टेप अजून ही पण करू शकले असते की सगळ्यांमध्ये AE कॉमन आहे, साईडला घेऊन घेतला, P1 L1 प्लस P2 L2. चला तसंच करू, तुमचा कॅल्क्युलेशनचा पार्ट पण वाचून जाईल बऱ्यापैकी आणि जास्त काही तुम्हाला गुणाकार भागाकार करत बसायची गरज पडणार नाही. काय केलं मी, हे ज्या तिन्ही टर्म्स आहेत ना त्यांच्या बेस सारखा आहे, AE सगळ्यांमध्ये बेस सारखा आहे. वरती काय P1 L1 P2 L2 प्लस P3 L3 ब्रॅकेट मध्ये घेऊन घेतलं, कारण AE तिन्ही टर्म मध्ये कॉमन होतं. चला ठीक आहे. मग आता डेल्टा L इज इक्वल टू, तसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एरिया किती तुमचा 500. E ची व्हॅल्यू किती होती 200, किलो न्यूटन मध्ये होती. किलो न्यूटनचं कन्वर्जन करावं लागेल कशात, न्यूटन मध्ये. किती येईल ते 200 इंटू 10⁻³. फोर्स पण बघा, फोर्स पण कशामध्ये किलो न्यूटन. तर किलो न्यूटनचं कन्वर्जन कशात करावं लागेल, न्यूटन मध्ये. ठीक, ब्रॅकेट स्टार्ट करतोय मग मी या ठिकाणी. P1 ची व्हॅल्यू किती तुमची 60. पॉझिटिव्ह घ्यायची का, हो, कारण फोर्स कसा आहे टेन्साईल आहे. तर 60 किलो न्यूटन आहे. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करण्यासाठी 60 इंटू 10⁻³. ठीक, मल्टिप्लाय काय L1. पहिला जो सेक्शन होता त्याची लेंथ किती सांगितली त्यांनी 1 मीटर, म्हणजेच किती घेणार 1000. ठीक आहे, पाहिजे तर 2 ब्रॅकेट चालू करतो मी या ठिकाणी. एक असली व्हॅल्यू तरी तुमची P1 इंटू L1.
ठीक आहे. पुढचं P1 इंटू L1 प्लस काय P2 इंटू L2 आहे. P1 इंटू L1 प्लस दुसरा ब्रॅकेट चालू करतोय P2 ची व्हॅल्यू किती आली तुमची 30. हा पण पॉझिटिव्ह घ्यायचा आहे का हो, कारण फोर्सेस कसे आहेत दोन्ही परत टेन्साईल आहेत. किलो न्यूटनचं कन्वर्जन केलं न्यूटन मध्ये मल्टीप्लाय बाय त्याची लेंथ किती होती त्यांनी 1.5 मीटर सांगितली होती, तर 1.5 इंटू 1000 mm मध्ये करण्यासाठी प्लस P3 L3 भी करावं लागेल, समोरून येतो तर इथंच बसून जाईल ते. ओके, काय लिहिलं तुम्ही P2 ची व्हॅल्यू 30 इंटू 10⁻³ मल्टीप्लाय बाय 1.5 मीटर होतं म्हणजे 1500 प्लस नेक्स्ट P3 ची व्हॅल्यू 40 किलो न्यूटन आणि दोन्ही फोर्सेस कसे आहेत टेन्साईल आहेत, तर परत पॉझिटिव्ह येईल. 40 किलो न्यूटनचं न्यूटन केलं 40 इंटू 10⁻³ मल्टीप्लाय बाय त्याच्यानंतर बघा आता लेंथ किती सांगितली 2 मीटर याचा अर्थ 2000 mm. झालं कंप्लीट. ठीक आहे. आता येईल तुमचा कॅल्क्युलेशनचा पार्ट. आता येतं तुमचं कॅल्सी किती चांगलं वापरता येतं किंवा बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला किती चांगलं येतं याच्यावर तुमचे कॅल्क्युलेशन डिपेंड करतात. मे बी येत असेल मॅथ्स काही ताण नाही घ्यायचा, बेसिक मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन प्रोजेक्ट पार्ट राहतो, पण तुम्ही कॅल्सीमध्ये जरी व्यवस्थित टाकता आलं तुम्हाला तर काम होऊन जाईल. काय करणार डेल्टा एल इज इक्वल टू 1/500 इंटू 200 इंटू 10⁻³ हे तुम्ही डायरेक्टली कॅल्सीमध्ये टाकू शकता. जसं मी तुम्हाला शिकवलं एकापेक्षा जास्त टर्म राहिला की काय करायचं ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं. आजचा किती माहिती तुमचा याचं 500 इंटू 200 2 0 हे 2 0 10⁻² 10⁻² झाले 10⁻⁴ आणि हे 10⁻³ 10⁻�7 आणि 5 दुने 10 टोटल येऊन जाईल ते तुमचं 10⁻8. ठीक आहे. इथे पण मल्टिप्लिकेशन करावं लागेल 60 इंटू 10⁻³ 1000 ला परत काय लिहू शकता तुम्ही 10⁻³ बेस सारखा पॉवरची काय होणार ऍडिशन 3 + 3 डायरेक्टली 6 लिहून घेऊ का मग या ठिकाणी चालेल प्लस 30 इंटू 1500. ठीक आहे. 10⁻³ हे 2 0 10⁻² आणि हे 30 आहे ना. कॅल्क्युलेशन करा ब्रॅकेटमध्ये, तुम्हाला नाही जमत काही हरकत नाही. कॅल्सी आहे कॅल्सीमध्ये डायरेक्टली असं टाकायचं ब्रॅकेट सुरू करायचा 30 गुणिले 10⁻³ गुणिले 1500 ब्रॅकेटमध्ये टाका इक्वल टूचं साइन टाका, तुम्हाला हे आन्सर भेटेल 45 इंटू 10⁻6 किंवा एका डेसिमल मागे पुढे शिफ्ट करून पॉवर एखाद्याने कमी जास्त असेल. 40 गुणिले 2000 40 दुने 80 होतात 33 480 इंटू 10⁻6 झालं. आता तिघांमध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला 10⁻6 कॉमन आहे या साईडला. डेल्टा एल इज इक्वल टू बाहेर काढून घेतलं 10⁻6 डिवाइड बाय 10⁻8 ब्रॅकेटमध्ये आलं 60 प्लस 45 प्लस 80. 6 आणि 8 गेले 6 आणि 8 गेले तर खाली किती राहतील मग वरती सगळं चाललं जाईल आणि खाली 8 मधनं 6 गेले उरले 2 ॲडिशन 140 प्लस 40 180 आणि 5 185 किती आलं मग ते 185 इंटू 10⁻² याचे 185 ला 10⁻² म्हणजे काय म्हणजे 1.85 हे झालं तुमचा आन्सर जे की तुम्हाला दिलेलं आहे. कळला आहे क्वेश्चन. इतका क्वेश्चन होता 4 मार्क्ससाठी विचारला. पहिले काय केलं आपण सगळ्यात पहिले जी डायग्राम भेटली त्याच्यामध्ये सेक्शन पाडले. सेक्शन पाडल्यानंतर तुम्ही गिव्हनमध्ये त्याच ठिकाणी जर तुम्ही युनिट चेंज करायचे असतील तर करून टाका, सोपं जाईल. किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये, मीटरचं MM मध्ये. ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण सगळ्यात पहिले जे फोर्सेस आहेत बॉडीवर ॲक्ट होणारे ते नेट फोर्सेस फाइंड आउट केले. P1 P2 P3 P4 P1 P2 P3 काढले बेसिकली. जर फोर्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल बघा ते लक्षात ठेवा बरं की जर फोर्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय करायचं आहे, फोर्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, जर फोर्स लेफ्ट साईडला जर ॲक्ट होत असेल तर आपण त्याला काय घेतलं आहे निगेटिव्ह. फोर्स राईटला ॲक्ट होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. लास्ट ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पुट करणार आहे तर आणि महत्त्वाची कंडिशन काय सांगितली मी की दोन्ही साईडचे फोर्सेसची व्हॅल्यू सारखी आली पाहिजे आणि डायरेक्शन अपोजिट आली पाहिजे तरच महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाची कंडिशन आहे. ठीक.
डायरेक्शन अपोजिटच येईल आणि मॅग्निट्यूड ही सारखी आलीच पाहिजे तुमची. जर नाही येते याचा अर्थ तुम्ही कुठेतरी गडबड घोटाळा केलेला आहे. ठीक आहे, तर या गोष्टी सगळ्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. लेक्चर भरपूर मोठं होऊन जाईल. आपण जर दुसरा क्वेश्चन घेतला तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. बाकीचं क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, या क्वेश्चनची 2दा कमीत कमी प्रॅक्टिस करा. एकदा मी ज्यावेळेस लेक्चर बघाल त्यावेळेस व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर एकदा बघून सॉल्व करा आणि एकदा मनाने सॉल्व करायचा प्रयत्न करा. एकदा हा क्वेश्चन जमून गेला तर याच्यासारखा सिम्पल टॉपिक नाही जो फुकटचे 4 मार्क्स देऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, फक्त बेसिक थोडंसं कॅल्सी यूज करायचं आहे आणि सेक्शनचं व्यवस्थित समजा बरं, की जो सेक्शन 1-1 जर कन्सिडर केला ना, 1-1चं लेफ्ट बघताय तर पूर्ण लेफ्ट बघायचं शेवटपर्यंत, राईट बघताय तर पूर्ण राईट बघायचं, 2-2चं बघायचं आहे तर मग 1-1 आणि 3ला सोडून द्या, पूर्ण लेफ्टपर्यंत पूर्ण राईटपर्यंत असं बघत राहायचं. ठीक आहे, जोपर्यंत रॉड एंड होत नाही तोपर्यंत पूर्ण बघत राहायचं. आय होप तुम्हाला क्वेश्चन कळला असेल. लेक्चरमध्ये मजा पण येईल. आता थोडंसं तुमचे इंटरेस्टिंग न्यूमरिकल, थोडेसे डोकं लावण्याचे न्यूमरिकल इथून चालू होतील तर तुम्हाला हळूहळू सॉममध्ये मजा पण येत जाईल. ठीक, चलो सर आज एवढंच ठेवूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.